मंडळी नमस्कार. मी सौ श्रेयसी कर्वे. सध्या माझ्या यूट्यूब चॅनलवर लोककला या संदर्भातील माहिती सांगणारे ऑडिओ आपण बघतो आहोत. त्यातला आज भाग दुसरा. याच्यामध्ये आपण काल व्यवहारोपयोगी कला आणि धार्मिक किंवा कर्मकांडात्मक कला बघितल्या. आज आपण पाहूया वैयक्तिक कला. वरील व्यवहारोपयोगी कलांबरोबरच काही कला या वैयक्तिकसुद्धा असतात, ज्या वैयक्तिक बुद्धिमत्ता, कलाचातुर्य आणि प्रत्येकाची कलात्मक प्रवृत्ती यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ हातापायांना मेहंदी लावणे ही एक वैयक्तिक स्वरूपाची कलाच आहे. काही स्त्रिया यामध्ये विशेष निपुण असतात. मेहंदीने तळहातावर या अतिशय नाजूक आकृत्या काढतात. कच्छमधील भरतकाम हे रेशमी कापडावरील नाचणारा मोर, फुले असलेली झुडपं, नृत्य करणाऱ्या स्त्रिया इत्यादी आकृत्या असलेले रेशमी कापडावरील भरतकाम. पंजाबमधील बाध आणि फुलकारी काम ही फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. फुलांच्या माळा करणं, गजरे वेण्या करणं, घराच्या दारावरील काचेच्या नळ्या मणी यांची तोरणं बनवणं ह्या गोष्टीसुद्धा वैयक्तिक कलेच्या क्षेत्रामध्ये सांगता येतील. लोककलांचं क्षेत्र एकंदरीतच फार व्यापक आहे. लोकजीवनाच्या बहुतेक सर्व क्षेत्रामध्ये या वेगवेगळ्या कलांचं दर्शन आपल्याला घडतं. यातील लोकनृत्य ह्या लोककलांमधील ही कला आता आपण पाहूया. मंडळी, लोकनृत्य म्हणजे या संदर्भात असं म्हणता येईल की ग्रामीण जनता, आदिवासी जाती जमाती, शिक्षित नसलेला बहुजन समाज हा विविध प्रसंगी नृत्य करून हर्षोल्लास अनुभवतात. त्या नृत्याला लोकनृत्य असं म्हणतात. नृत्यकला ही फार प्राचीन आहे. आदिमानवापासून तिचा आरंभ होतो. आदिमानवाने प्रथम हावभाव करूनच आपल्या कला व्यक्त केल्या, आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या हावभावांनाच पुढे लयबद्ध स्वरूप आलं आणि त्यातूनच आवेग उत्पन्न झाला. हा उत्स्फूर्त आवेग हळूहळू कमी होऊन त्यात सुसूत्रपणा येऊ लागला. त्याला विशिष्ट हेतू चिकटले आणि अशा प्रकाराने लोकनृत्य अस्तित्वात आले. या लोकनृत्याची काही वैशिष्ट्ये आहेत. ती अशी की लोकनृत्य ही बनवली जात नाहीत, तर ती आपोआप बनत जातात. त्यांच्यावर कोणा व्यक्तीची छाप नसते, तर साऱ्या समाजाची छाप असते. जनजीवनाची परंपरा, त्यांचे संस्कार आणि लोकांचा अधिदैविक विश्वास या गोष्टी लोकनृत्यामध्ये पाहायला मिळतात. स्थल, काल, परिस्थिती यांचे बदल अनुभवूनसुद्धा या कलेने आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे. अशा नृत्यालाच लोकनृत्याची प्रतिष्ठा मिळते, त्यांना धार्मिक महत्त्व येते. लोकनृत्याची भाषा सरळ आणि साधी असते. त्याचे कोणाला शिक्षण घ्यावे लागत नाही, तर ती पाहून ते लोकांना आत्मसात होते. पूर्वीचे संस्कार आणि अनुकूल वातावरण या कारणांमुळे मुलांनासुद्धा सहजपणे याचं शिक्षण मिळतं. जवळजवळ बहुतेक लोकनृत्य ही सामूहिक असतात. त्यातला आनंद, त्यातून होणारा लाभ, त्यातून मिळणारी प्रतिष्ठा या गोष्टी वैयक्तिक नसतात, तर त्या सामुदायिक असतात. आणखी म्हणायचं तर लोकनृत्य ही शास्त्रीय नियम आणि विधिनिषेध यांच्या पलीकडे असतात. यातील अभिनयाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यातला साधेपणा. गुंतागुंतीच्या हस्तमुद्रा, पादमुद्रा यामध्ये फारशा आढळत नाहीत. उदाहरणार्थ गोल फेर धरून नृत्याची पद्धत, मागे पुढे पावलं टाकत कवायत करण्याची पद्धत हे अगदी वाखाणण्यासारखं असतं. लोकनृत्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे नृत्याबरोबरच त्या गायल्या जाणाऱ्या लोकगीतांची चालही साधी असते.
बरोबर साथीला जी वाद्य असतात ती देखील साधीच असतात. त्यातील नाद, तालांचे तुकडे गुंतागुंतीचे नसतात. डफ, नगारा, ढोलकी, मृदंग ही वाद्ये ताल धरण्यासाठी बहुतेक असतात. अभिनय, गीत, नाद, ताल या सगळ्यातील साधेपणामुळे नाचताना आपोआपच सहजपणे तालबद्ध अशा क्रिया होतात. सध्याची जी लोकनृत्य प्रचलित आहेत त्यांचे 2 प्रकार दिसून येतात. एक आदिवासींचं नृत्य आणि दुसरं ग्रामीण जनतेचं नृत्य. आदिवासींच्या नृत्यामध्ये संगीत, वेशभूषा आणि अंगविक्षेप यामध्ये भडकपणा दिसतो. तर वन्य जमातींच्या या नृत्यामध्ये पशुपक्ष्यांचं अनुकरणही दिसतं. चिमण्यांचे दाणे टिपणे, हरणांचे झेपावणे, हत्तींचे डुलत डुलत जाणे इत्यादी गोष्टींचं अनुकरण यांच्या नृत्यामध्ये दिसतं. आता आणखी दुसरा भाग ग्रामीण जनतेचं नृत्य हा पाहूया उद्याच्या भागामध्ये.